18 किलोमीटर फ्रॉम हियर नागेश्वर. चला, जय द्वारकाधीश. तर द्वारका सोडलेला आहे आता आपण. तर मित्रांनो, आपण आलो आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगच्या परिसरमध्ये. हे मागे मंदिर आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगचं. पोरबंदर की गलियों में आपका स्वागत है. जो हॉर्न होता ना याच्या गाडीचा, हे पडून गेले होते. दीव सिटी मध्ये आपलं ग्रँड 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 असं स्वागत झालेलं आहे. हे नाईस मॅन, नाईस. बघू शकता ते आहे खुकरी. सो दिस इज द शिप INS खुकरी. गुगलवर 8चा टायमिंग लिहिलेला आहे आणि मी इथे लोकल जे शॉप्स आहे तिथेही विचारलं होतं. ते बोलले होते की 8 वाजताच ओपन होतं. हे तिकीट काउंटर आहे ते सुद्धा बंद आहे, कोणीच नाही आहे तिथे. आणि इथे सुद्धा बॅरिगेड्स लावलेले आहेत, तर आतमध्ये सुद्धा जाऊ शकत नाही आहे मित्रांनो. हायला चला, इकडनंच मी तुम्हाला थोडंसं इन्फो देण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली INS खुकरी जे आहे ते ट्विन जहाज होते. तर त्यापैकी एक जहाज युद्धामध्ये बुडालं आणि दुसरं जहाज हे आहे INS खुकरी. याला ॲज अ म्युझियम इथे ठेवण्यात आलेलं आहे नॉर्मल पब्लिकसाठी. मेमोरियल तर समोर आहे, ॲक्च्युली अजून 5-6 किलोमीटर समोर आहे, तर त्यालाही उघडायला वेळच असेल. तर मेमोरियल तर जाणार नाही आहे. बस मला शिपचं थोडंसं आकर्षण होतं. मित्रांनो, जो मागे दादा आहे तोच तिकीट काउंटरवर असतो. त्याचं म्हणणं आहे की स्टाफ यायचं आहे आणि स्टाफ शार्प 9ला येईल, गॅरंटी नाही. 9:15ला येऊ शकते, 9:30ला येऊ शकते. नो प्रॉब्लेम. मी माझी बाईक इथे पार्क करतो, माझ्या बाईकसोबत एक फोटो आणि व्हिडिओ घेतो आणि मग इकडनं आपण निघूया. ओके, चला. लोकेशची गाडी लागलेली आहे आणि इथे सपनची गाडी लागलेली आहे. यांनी लगेज लावलेलं नाही आहे. दे माइट नॉट बी एक्सपेक्टिंग की मी इतक्या लवकर परत येणार. ही आमची रूम. A few moments later. तर चला मित्रांनो, ड्रीम विजन या गेस्ट हाऊसला आता आम्ही टाटा बाय बाय करत आहे. सपनची तयारी व्हायची आहे. सपन थोडासा मागून येणार. तोपर्यंत आम्ही लोकेशची गाडी रस्त्यात एक रॉयल एनफील्ड शोरूम दाखवत आहे, तिथे दाखवून देऊ. चला, सपनला यायला वेळ आहे तर लोकेश आणि मी पहिले निघत आहे. चला. या गल्लीतनं आता मी दुसऱ्यांदा जात आहे. आता सकाळीच आपण इथनं गेलो होतो. So here we are heading towards the Royal Enfield showroom which is showing around 20 kilometers from here. लोकेशच्या गाडीमध्ये जे मागच्या चाकातनं जो आवाज येत आहे ना, तो डिस्कमध्ये कचरा आलेला आहे, त्यामुळे तो आवाज आहे असं म्हणणं आहे. एका मेकॅनिकला दाखवलं होतं तर ते बोलले की शोरूममध्येच दाखवा, तेच बेटर राहणार. तर आता आम्ही शोरूमकडेच जात आहे. तर याच रूटने आम्ही काल गेलो होतो बीच बघायला. तर या साईडला बीच आहे आणि समोर जाऊन मग राईट साईडला पण बीच आहे. तर राईट साईडला गेलो होतो आम्ही.
चला मित्रांनो, शोरूमकडे पोहोचल्यावरच तुम्हाला आता व्हिडिओ सुरू करतो, कारण इथे आता रस्ता खराब आहे, थोडासा धूळ मातीचा रस्ता आहे, तर ते व्हिडिओ पाहण्यात काही मजा येणार नाही. तर डायरेक्टली आता शोरूमवर भेटूया, चला. ओके, तर मित्रांनो इथे रॉयल एनफिल्ड भावनगरच्या रूटनेच लागलेला आहे आम्हाला. रॉयल एनफिल्ड शोरूम, अंजानिया समथिंग नाव आहे, अंजाने, ANJANEY, अंजाने. तर आता इथे याची लोकेशची गाडी दाखवून देऊ आणि चेक करूया काय प्रॉब्लेम आहे. ओके, थोडंसं टाईम गेलेला चालेल, बट गाडीला प्रॉब्लेम नको व्हायला. चलो. ओके बेबी, काय म्हणताय? इकडे खाली आहे त्यांचं सर्व्हिस सेंटर. खाली आहे ना? अच्छा ठीक आहे, तू जा इकडे, मी इकडे बसू काय? ठीक आहे ना, चालेल. चला आपण इथे बसूया. मला वाटतं काम झालं. तर चला मित्रांनो, काम झालेलं आहे. ओके, हे घे बाबा तुझा ग्लव्स, घे हे घे तुझा ग्लव्स. आपण नाश्त्याचं दुकान बघून घेऊ, थांबू, हां जवळच आहे. ठीक आहे ठीक आहे चालेल. तर मी तर स्टॅच्यू ऑफ युनिटीचा मॅप लावून दिलेला आहे. 470 बाबा रे बाबा. चला, तर मित्रांनो रॉयल एनफिल्डचं काम झालेलं आहे. आता वाजले आहे 10:20. सो दिस इज नॅशनल हायवे 51 आणि घरापासून झालेले आहे 13,700, नाही सॉरी घरापासून नाही, गाडीचं ओडोमीटर झालेलं आहे 13,713, म्हणजे अराऊंड गाडी 2,702 किलोमीटर टू बी एक्झॅक्ट चाललेली आहे. इथे आम्ही नाश्ता करणार आहे. सपनला लोकेशन शेअर केलेली आहे, तो इथे पोहोचून जाईल. ओके. A few moments later. हार्ड लक बॅड लक झालेला आहे. हॉटेलची लोक म्हणजे स्टाफ जो आहे तो कुठल्या तरी लग्नात ऑर्डर द्यायला गेलेला आहे, तर इथे नाश्त्याच्या नावावर घंटा काहीच नाही आहे. ओके, चहा आणि बिस्किट खाऊन घ्या असं यांनी आम्हाला ऑफर केली, तर आम्ही यांची ऑफर रिजेक्ट करून समोर जाण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. सो हॉटेल भागीरथ, यू हॅव डिसअपॉइंटेड अस. चला. A few moments later. तर मित्रांनो, हे जे अमर हॉटेल आहे इथे सुद्धा नाश्त्याच्या नावावर घंटा काहीच नव्हतं. तर फायनली आम्हाला असं वाटलं की समोरही असेच हॉटेल भेटतील, तर आम्ही डिसिजन घेतलं की चला इथेच चहा घेऊया. चहासोबत जे काही आहे यांचं बिस्किट वगैरे ते करून घेऊ. तर मित्रांनो, इतकी जास्त साईड विंड आहे ना, ॲक्च्युली माझी थोडी हलकीच गाडी आहे KTM. खूप जास्त साईड विंड असल्यामुळे मला लेन मेंटेन करायला थोडंसं प्रेशर लावावं लागत आहे. मी कंटिन्युअसली असं वाकूनच गाडी चालवत आहे. अरे रे 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 रे, खूपच हवा आहे, खूपच हवा आहे. 90च्या वर गाडी चालतच नाही आहे. 90च्या वर जर नेली तर गाडी स्पीड तेवढी घेतली आणि विंड जर अशी अचानक भपका आला तर कंट्रोल नाही होणार. चलो भाई चलो, हवा का सामना करते हुए जाएंगे जाएंगे जाएंगे. तो चलो भाई, इधर से लो बनता है, इधर से लो, इधर से लो, हम इधर से लेंगे. 96.07 पेट्रोल आला आहे 8.57 आणि 215.5 चाललेली आहे. डिवाइड बाय 8.57, फक्त 25चा ॲव्हरेज. बापरे, सिर्फ 25 का एवरेज मिला, सिर्फ 25 का एवरेज मिला. यूजुअली 29-30 देती है मेरा गाडी, सिर्फ 25. या हवेमुळे प्रॉब्लेम झालेला आहे. बघा ना, 300ची रेंज दाखवत आहे फुल टँक केल्यानंतर. यूजुअली मला 370-380, कधी कधी 400सुद्धा दाखवत आहे. 100चा फरक पडला आहे. चला इथे एक वेळ रिसेट करतो, म्हणजे आपल्याला समोर किती मिळेल ॲव्हरेज ते माहीत पडेल. चलो भाई लोक, निकलते हैं आगे. तर मित्रांनो, आता अजून आपल्याला 308 किलोमीटर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी इकडनं. भावनगर मे बी 15 ते 20 किलोमीटरवर आहे. टाईम झालेला आहे 1:15. द बाईक इज रिअली परफॉर्मिंग वेल. थोडंसं विंड ब्लास्ट आता कमी झालेलं आहे, म्हणजे विंड आहे बट एकदम असा घेऊन जाणारी विंड नाही आहे. सो इट इज मॅनेजेबल नाव. तर आता चांगली स्पीड मेंटेन होत आहे, 90-100 90-100 90-100.
सो इट्स गोइंग गुड नाउ, इट्स गेटिंग बेटर नाउ. चला इथे कृष्णा इथे आपण आता लंच करूया. हॉटेल थोडा बरं वाटत आहे. चला लेट्स सी व्हॉट दिस प्लेस ऑफर्स अस. फूड गुड और नो फूड. 1 hour later. तर इथे या हॉटेलमध्ये छान नाश्ता झाला. नाही सॉरी छान लंच झालेला आहे. पनीर टकाटकची भाजी. हॅलो बाय. गजब बेइज्जती है. चला तर पनीर टकाटक, दाल फ्राय एंड रोटीज एंड छाछ एंड राइस एंड वाटर. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. 270 ये बोला अभी. अपन अभी 4 बजे ब्रेक लेते. ठीक है. हां चला. तर इकडनं 270 किलोमीटर आहे. म्हणजे 70च नाही 270 आहे. 3 वाजून 5 मिनटं झालेली आहेत आणि पेट्रोल भरल्यानंतर 96 किलोमीटर्स गाडी चाललेली आहे. तर मित्रांनो ब्रेक घेण्याचे परिणाम, हा ट्रक आमच्या भरपूर मागे होता. या ट्रकच्या वर बोट आहे आणि ही बोटवाली ट्रक भरपूर मागे होती. आता आमच्या भरपूर समोर आली. आता मी हिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत आहे. ओहो बढिया है भाई. तर इकडे बघा किती छान चित्रकारी केलेली आहे. आता हायवे ऑफ रूट सोडून आता मे बी आम्ही मेन हायवेवर येणार आहे अशी होप करतो. बट मे बी असं वाटत आहे थोडा अजून वेळ लागेल, कारण तिकडनंही ट्रॅफिक येताना दिसत आहे. काय म्हणते यार याला, सर्व्हिस लेनमधनं. तर असा जो आहे ना ऑफ रूट हायवे, ऑफ रूट हायवे, हा जो ऑफ रूट आहे ना, हा जवळजवळ मागच्या 10-15 किलोमीटरपासून जास्तच वेळ इथं लागलेला आहे. तर हे थोडंसं आम्ही अँटिसिपेट नव्हतं केलं, माहीतच नाही ना. ठीक आहे, त्यामुळे थोडीशी आमची स्पीड थोडीशी लिमिट झालेली आहे. तरी बघूया हे किती वेळपर्यंत असंच राहणार, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंडंट असणार आता समोर. A few moments later. हॅलो. तर मित्रांनो हे सिंगल लेनचं कार्यक्रम बहुतेक तरी आता संपलेला आहे असं वाटत आहे. इकडनं 187 किलोमीटर दाखवत आहे आपलं डेस्टिनेशन. हा आहे 751D, नॅशनल हायवे 751D. तर इकडे वॉटर ब्रेक आम्ही घेतला या हायवेला टच झाल्याबरोबर. होप असं करत आहे की आता आपल्याला 4 लेन भेटणार. ओके, तर 4 लेन जर असला तर मे बी 187 किलोमीटर्सचं डिस्टन्स आपण 3-3.5 तासात करून घेऊ, एक चहा ब्रेकच्या सोबत मे बी. तर होप फॉर द बेस्ट अँड लेट्स वेअर द हेल्मेट नाव. 1, 2, 3. आता इकडनं 175 किलोमीटर आहे. 187 ॲक्च्युली स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे आणि आमचं जे रिसॉर्ट आहे युनिटी सनराईज रिसॉर्ट ते आहे इकडनं 174 किलोमीटर. पुढची जर्नी आता कंटिन्यू करूया आणि मे बी चहा ब्रेकवर भेटूया. ओके मॅन. मी देवाला मागितला 4 लेन रोड आणि मोदीजींनी मला दिला 6 लेन रोड. तर हा 6 लेन रोड आहे. माझ्या मागेही बघू शकता. आता बोलायचं आहे म्हणून मी 93वर आलेलो आहे. जर बोलायचं नसतं तर मी कंटिन्युअसली 104वर क्रूज करत होतो. इट्स रिअली अमेझिंग रोड. सिनरी तितकी खास आहे नाही, पण रोड खूप सुंदर आहे. तर डिस्टन्स आपलं लवकरात लवकर नापता येईल आपल्याला. वाजले आहे 5:07 आणि डिस्टन्स दाखवत आहे 125च्या अराउंड. आता 60 किलोमीटर अजून थोडीशी चालवून घेऊ आणि मग चहा ब्रेक घेऊ. A few moments later. तर मित्रांनो इकडनं नॅशनल हायवे 8ला लागलेला आहे. हाँ गाड़ी देख रहा है, मेरे को चक्कर लगा ले. मुझे पढ़ना नहीं आता गुजराती, क्या लिखा है? मुझे गुजराती पढ़ना नहीं आता, क्या लिखा है ये? चेन रिपेयरिंग. चेन रिपेयरिंग करते हो क्या तुम? क्या नाम है आपका? प्रियांशु. क्या उम्र है आपकी? 15 साल के हो. पढ़ाई कर रहे हो? अभी नहीं कर रहा. क्यों? अब जाएंगे रूम पे जाएंगे. स्कूल में नहीं जाते हो? स्कूल छोड़ दिया? क्यों भाई?
पानी पीने का है। यार कैसे कैसे जुगाड़ ही रख सकते हैं। पढ़ाई करोगे, स्कूल में जाओगे तो ऐसे जुगाड़ कर पाओगे, समझे क्या? तुम्हारी बाइक है, क्या काम करते हैं? मैं क्या काम करते मैं इंजीनियर हूँ। पढ़ाई बंद की है क्या तुमने? हैं? बंद कर। अरे पढ़ाई करो, फिर इंजीनियर बनो और फिर ऐसी गाड़ी चलाओ, है कि नहीं? सही बात बोला ना? चलो भाई, बाय. चला, ॲक्च्युली लोकेश आतमधल्या गावातल्या रस्त्याने समोर निघून गेला आहे आमच्यापेक्षा. मी मॅपमध्ये चेक केलं त्याचं करंट लोकेशन, तर माहीत पडलं की हा भाऊ तर समोर गेला आहे. A few moments later. तर मित्रांनो, ॲक्च्युली थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे. या मॅपमध्ये दिसत आहे त्या हिशोबाने लोकेश 4.3 किलोमीटर मागे आहे. ओके, बट लोकेशला थोडं कन्फ्युजन झालं, तर तो बोलला की आम्ही मागे आहे, तर आम्ही पळवत सुटलो. एकदम मागेच राहून गेला. ठीक आहे, तो येत आहे आता. मला सांग, आता चहा प्यायसाठी ते आता थांबायचं, चहा प्यायसाठी आता थांबायचं की 20 किलोमीटरनी थांबायचं? 20 किलोमीटरनी थांबून जाऊ चहा प्यायसाठी. ठीक आहे. अरे बाबा, चढू कसा? एक मिनटं. याला सबसे सस्ता पेट्रोल है यहाँ पे 94.12. लास्ट टाइम सबसे सस्ता भरा था 94.94. अभी 94.12 मिला भाई यहाँ पे मेरे को. 273 किलोमीटर चाललेली आहे लास्ट फ्यूल फिलअप जेव्हा केलं होतं तेव्हा. तर आपण आता पुन्हा कॅल्क्युलेट करूया किती किलोमीटरचं आपल्याला ॲव्हरेज मिळालेलं आहे. 0.11 27 का ॲव्हरेज मिला अभी. तर मित्रांनो, इथे चाय ब्रेक झालेला आहे. तर ॲक्च्युली हे आहे वडोदरा म्हणा किंवा बडोदरा म्हणा किंवा बडोदा म्हणा, ती सिटी आहे. आणि इकडनं आता 83 किलोमीटर्स आपलं फायनल लोकेशन राहणार आहे. चलो. तर मित्रांनो, वडोदरा के ट्रॅफिक में आपका स्वागत है. बस आता इकडनं 69 किलोमीटर्स आहे आपली डेस्टिनेशन, आपलं हॉटेल. आणि अंधार झालेला आहे. हे लाईट का बरोबर असं डोळे मारत आहे बे अबे. ओके, तर मित्रांनो, अपडेट द्यायचा होता की इकडनं आता बस 60 किलोमीटरची जर्नी बाकी आहे आमची. आणि आजची जर्नी खरंच खूप छान राहिली. लोकेशच्या बाईकचं सुद्धा काम केलं रॉयल एनफिल्डमध्ये, तिथे अर्धा तास. तर हे सगळं करून सुद्धा आता इकडनं जर 60 किलोमीटरचं डिस्टन्स बघितलं तर 58 मिनिट्स, म्हणजे 1 तास अजून पकडून घ्या. आता वाजल्या 7:15, तर 7:15पर्यंत आम्ही पोहोचून जाऊ. सो मॅन, वी आर जस्ट रिचिंग टुवर्ड्स आवर डेस्टिनेशन. गाड्या कुठे लावायच्या, आतमध्ये की बाहेर, ते आपल्याला सॉर्ट करावं लागेल. चला, आतमध्येच टाकूया. The next day. हॅलो, सुप्रभात. आम्ही आता आहे केवडियामध्ये. हे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळपासचाच एरिया आहे. तिथे आम्ही हा रिसॉर्ट आमचा केलेला आहे. इथे आम्ही आता ज्या प्लेसेस फिरणार आहे त्या प्लेसेस आम्ही लोकल बस, फ्री बसेस असतात त्या फ्री बसेसनीच करणार आहे. ज्या सगळ्या प्लेसेस कव्हर करून देतात त्या करणार आहे. तर आज बघूया आपण किती प्लेसेस कव्हर करू शकतो. ही आमची रूम आहे. दिस इज स्विमिंग पूल. लोकेशचा आज आहे बर्थडे आणि लोकेश गेलेला आहे दाढी करायला, कारण बर्थडेला त्याला चांगल्या फोटोज पाहिजे. तर चला मित्रांनो, इकडनं आता फिरायला निघूया. आणि आज मोटो ब्लॉगिंग कमी राहणार, आज थोडंसं साईट सीइंग जास्त राहणार. बर्थडे बॉय, अंदर हो जाओ. तर बर्थडे बॉय काय म्हणता? इकडे थोडंसं. हा, इकडे. अच्छा, हा. तर आज आपल्या मित्राचा बर्थडे आहे आणि आज हा ग्रँड पार्टी देणार आहे आपल्याला. ओके, गुजरातमध्ये. नक्की ड्राय पार्टी. तर गुजरात भेटत नाही. आणि जे भेटते त्याच्यासाठी खूप कसरत करण्यात आलेली आहे. दिगमध्येच आम्ही एवढी कसरत केली, इथं करायची म्हणजे काय म्हणतात, इच्छा नाही राहिली. हिंमत नाही, इच्छा नाही. तर चला, आज बर्थडे चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट होणार आहे. बघूया, आरती करण्याचा प्रयत्न करूया संध्याकाळी. झाली तर नक्की मजा येणार. ॲक्च्युली बसेस फ्री आहे, बसेसची काही तिकीट नाही आहे. तिकीट्स जे आहे त्या प्लेसेसचे आहे. जर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी करायचं आहे, आरती करायची आहे, ग्लो गार्डन करायचं आहे, त्याच्या तिकीट्स आहेत.
तर त्या तिकीट्स आपण इकडनंही घेऊ शकतो किंवा त्या प्लेसला जाऊन सेपरेटली घेऊ शकतो. हे जे माझ्या मागे दिसत आहे या बसेस आहे, हे फ्री बसेस आहे. तर या बसेस पकडायच्या आणि एक एक प्लेसला जायचं. तर मित्रांनो, आमचा प्लॅन आहे आजचा की सगळ्यात पहिले आपण करणार झू. हा पण एक ॲनिमल आहे आणि या ॲनिमलचा आज बर्थडे आहे. बर्थडे बॉय. येस. ॲनिमल आहे. पांढरा सिंह. कैसा लगा भाई लायन? सुपर. बाहर रहता तो फट जाती. तर मित्रांनो, झू विजिट झालेला आहे. थोडा लंचचा ब्रेक घेतला होता. आता इकडनं आपण जाणार आहे फ्लॉवर व्हॅली. तो आहे आपला डॅम, नर्मदा रिव्हरचा डॅम. आणि सध्या मी उभा आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये. मित्रांनो, तुम्ही मला आता गॉगलमध्येच बघा. जरी हा फॅन्टम गॉगल असला तरी चालेल, कारण पाण्याची मात्रा कमी होत आहे. तर त्यामुळे डोळ्यांमध्ये तितकी एनर्जी अशी दिसत नाही आहे. इट्स बेटर टू हॅव समथिंग वेदर इट्स अन 100 रुपीज ऑफ फॅन्टम गॉगल. असं वॉक आहे इथे. आणि इकडनं आपण व्ह्यू बघू शकतो स्टॅच्यूचा सुद्धा. तर चला इथे वॉक करूया आणि थोडीशी तुमच्यासोबत गप्पा करूया. तर मित्रांनो, ही जे राईड आहे, ही राईड ॲक्च्युली मी प्लॅन केली नव्हती. जस्ट आमचा एक ग्रुप आहे, व्हॉट्सॲप ग्रुप, त्यावर आलं होतं की आम्ही 2-3 जण जात आहे वंडरलस्ट या ग्रुपसोबत. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर या. तो मेसेज बघितला आणि घरी विचारलं वाईफला की जाऊ काय. लगेच होकार भेटला मला की जा बाबा तू. तर मी आलो. चला आता स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाऊया. तर मित्रांनो, बॅग अलाउड नाही आहे. पाण्याची बॉटल, मोबाईल, कॅमेरा, चार्जर नेऊ शकता असं म्हणत आहे. आता बघूया तिकडे. अरे बाबा रे बाबा, पोरं. चला इथे बॅग काय काय जमा करावं लागतं बघूया. बाबा इथे वेगवेगळं काम आहे. 1030 ते 1500 वाली तिकीट इथे, 150 वाली तिकीट इथे. ओके, तर असं काम आहे बाबा. 150 वाले या रांगेत. तर मित्रांनो, जवळजवळ मी 1 ते 1.5 किलोमीटरचा वॉक केलेला आहे कंटिन्युअसली टाईमलॅप्स घेण्यासाठी. आता हे दोघंजण, लोकेश आणि सपन, कुठे राहिले काही मला आयडिया नाही आहे. माझ्या बॅकग्राऊंडमध्ये
स्टॅच्यू ऑफ युनिटी बघू शकता तुम्ही. थांबा तुम्हाला दाखवतो मी कुठनं लॅब्स घेणं स्टार्ट केलं आहे आणि कुठपर्यंत आलं आहे हे तुम्हाला दाखवतो. एक मिनटं. हां, तिकडनं लॅब्स घेणं सुरू केलं, इवन त्याच्याही त्या साईडनं तसा 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 तसा. मैं इकडे आलो, वॉक करते 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 इधर से ये सीढ़ी है. नाउ दिस वॉल इज ब्लॉकिंग मी, सो दॅट्स वाय आय एम नॉट एबल टू कंटिन्यू. तर वॉट एव्हर जो पण आलेला आहे छान आलेला असणार असं मला वाटत आहे. आता बघूया. हे बघा शाळेची मुलं. बरं झालं या शाळेच्या मुलांच्या आधीच मी येऊन गेलो. बघा किती चेंगडा आहे. बघा मस्ती. बरं झालं त्यांच्या आधीच मी येऊन गेलो आणि माझा लॅब्स होऊन गेला ॲटलिस्ट. तर तोही नसता होऊ दिला यांनी. आता हे सपन आणि लोकेश भरपूर मागे राहिले असतील, मे बी तिकडे राहिले असतील 1-1.5 किलोमीटर मागे. आता बघूया ते जेव्हा येतील तेव्हा मी समोर वर जाईल, तेव्हा तर इथेच त्यांची वाट पाहतो. ही जी स्टॅच्यू ऑफ युनिटीची जी मूर्ती आहे ही इतकी ह्यूज आहे ना, आतापर्यंत मी यूट्यूबवरच बघितलं होतं. कुठलाच कॅमेरा त्याला इतकं जस्टिस देऊ शकत नाही, कारण इतकी मोठी मूर्ती आहे आणि प्रिमायसेस इतका मोठा आहे की तो एका फ्रेममध्ये येऊ शकत नाही. बघा मी सुद्धा ट्राय करत आहे, तर फक्त पाय येणार किंवा चेहरा येणार, बाकी काहीच नाही. वाईड अँगल वगैरे सगळं ट्राय केलेलं आहे, बट काही फायदा नाही आहे. रिअल जो फन आहे या प्लेसचा तुम्ही डोळ्यांनीच अनुभव करू शकता, किंवा तुम्हाला ते डॅमच्या साईडला जावं लागेल, तिकडनं तुम्हाला छान व्ह्यू येईल. जवळनं तुम्ही याल तर तुम्हाला त्याचं ह्यूजनेस फील करायला मिळणार. सी द ह्यूजनेस ऑफ दिस स्टॅच्यू. ओके, अरे बाप रे भाई साहब. आयला. A few moments later. कसा वाटला युनिटी स्टॅच्यू? बढिया. मजा आली? थकलो? मजा म्हणजे ठीक आहे. बर्थडे वेल स्पेंड म्हणता येईल. हां, समथिंग युनिक. नाही तर मग आपण काय पार्टीज करत राहतो बर्थडे. हां, अहिंसा का अवतार, तेज पुंज तुम, शक्तिपीठ तुम, बल का सागर, ऋणी देश का नम्र मन, तुम स्वीकारो साकार. 1857 में मस्तिष्क में एक नए स्वतंत्र भारत का साधन. तर चला, स्टॅच्यू ऑफ युनिटी लेझर शो झालेला आहे. आता इकडनं जात आहे नर्मदा आरती. कि भगवान शिव त्रिलोकी के स्वामी हैं। बर्थडे बॉय